दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली, ज्यामध्ये मंत्रिमंडळात फेरबदलावरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। वादग्रस्त मंत्र्यांवरून शहांनी संताप व्यक्त केल्याचंही कळत आहे। एकूण 3 ते 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचंही समजतंय। पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत 25 मिनिटं खलबत झाली आहे आणि ही बैठक मंत्रिमंडळातल्या फेरबदलावरून झाल्याची माहिती आहे। यात नेमकी कुणाची एंट्री आणि कुणाला डच्चू हे ठरल्याचंही समजतंय। भेटीत मंत्र्यांच्या गैरवर्तनावरून अमित शहा भडकल्याचं कळत आहे। वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची ही माहिती आहे। सध्या 3 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याचं कळत आहे। ज्या वादग्रस्त मंत्र्यांवर टांगती तलवार आहे, ज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषदेतच कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। याआधी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारची अडचण वाढवणाऱ्या कोकाटेंनी सरकारलाच भिकारी म्हटलंय। सोमवारी कोकाटेंचा निर्णय घेऊ असं अजित पवारांनीही म्हटलंय। यामध्ये दुसरे मंत्री आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट। शिरसाठांचा नोटांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ समोर आल्यानं सरकारवर टीका झाली। मुलानं विट्स हॉटेलच्या लिलावात नियमबाह्य पद्धतीनं सहभाग घेतल्याचाही आरोप झाला। त्यानंतर लिलाव रद्द केला आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशीचेही आदेश दिले। यासह लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्यातनं निधी वर्ग केल्यानं सरकार विरोधात त्यांनी रोष व्यक्त करत हे खातंच बंद करून टाका असं म्हणत सरकारवरच नाराजी व्यक्त केली। आणि यामध्ये तिसरे मंत्री आहेत शिंदेंच्याच शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम। कदमांच्या आईच्या नावानं असलेल्या कांदिवलीतल्या सावली बारमध्ये क्राईम ब्रांचनंच छापा टाकला आणि 22 बारबाला पकडल्या। मंत्र्यांच्याच कुटुंबियांच्या बारमध्ये डान्स बार सुरू असल्याच्या आरोपांमुळे योगेश कदम वादात सापडलेत। तर संजय राऊतांनी चौघांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केलाय। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही, असा कुठला विषय नाही। कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो। समोर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या जिल्ह्याच्या मंत्रिपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला वाटत नाही। शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांमुळे भाजपची बदनामी होत असल्यानं दिल्लीत हालचाली सुरू झाल्यात। अमित शहा आणि फडणवीसांच्या भेटीकडे त्याच अँगलनं बघितलं जात आहे। त्यातच सामन्यातनं तर 8 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय, ज्यामध्ये वादग्रस्त कारकिर्दीसह असमाधानकारक कामगिरीमुळे गच्छंती होणार असल्याचं म्हटलंय। सामनाच्या बातमीनुसार 8 मंत्र्यांमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, मंत्री दादा भुसे, मंत्री नितेश राणे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री नरहरी झिरवाळ आणि राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचं सांगून सामन्यातनं खळबळ उडवण्यात आली आहे। त्यातच मंत्री गिरीश महाजन यांचाही राजीनामा घेऊन त्यांना पक्षाचं कामकाज सोपवलं जाईल असं सामनात छापण्यात आलंय। 8 मंत्र्यांना वर्षभराच्या आतच बदलणार का हाही प्रश्न आहे, पण अलीकडच्या काळात वादग्रस्त राहिलेल्या मंत्र्यांना बाजूला केलं जाऊ शकतं। ज्यात रमी खेळणाऱ्या कोकाटेंना हटवा अशी मागणी अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे आमदार बाबा आत्राम यांनी केली आहे। विधानमंडळामध्ये आपण बसताना काय नियम आहेत, काय पद्धत आहे आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा निवडून जातो लोकांकडून तर तिथे बसताना आपण थोडाफार जे आचारसंहिता आहे ते पाळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मंत्रिपदावर गेल्यानंतर थोडा काळजीपूर्वक आपण असणं हा गरजेचा असतो। नाही, आता आम्ही आमच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी काय कारवाई करायचं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी कारवाई केला पाहिजे। हे तर वाटतं ना की सरकारची प्रतिमा मलिन होत आहे सगळ्याच्यामुळे। हेच म्हटलं ना, सरकारने कारवाई केला पाहिजे, कारवाई केली पाहिजे। बरोबर आहे।
शिंदेंच्या शिवसेनेतून दोघांची मंत्रिपदं जाणार असल्याची चर्चा सुरू होताच शिंदेंचे मंत्री संतोष बांगर यांनी इच्छा व्यक्त करत आरोग्य खात्याला पसंती दिली आहे. जर फेरबदल झालाच तर तुम्हाला मंत्रिपद कुठलं आवडेल? मला असं वाटतंय कुणाला नको असतं का, पण जर मंत्रिपद जर दिलं तर मला वाटतंय मला आरोग्यामध्ये काम करण्याचं आवडेल. तर दुसरीकडे भाजप समर्थक आमदार सदाभाऊ खोतांनी तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांकडेच मोर्चा वळवला. सरकारकडे 1,40,00,000 बिलं थकल्यानं सांगलीच्या हर्षल पाटील या कंत्राटदारानं आत्महत्या केली. पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं, तो सब कॉन्ट्रॅक्टर होता असं गुलाबराव पाटील म्हणाले. मात्र मंत्री असूनही सब कॉन्ट्रॅक्टर्सची माहिती नाही, त्यामुळे अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी सदाभाऊ खोतांनी केली आहे. त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही. एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही. जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे. मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे. सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही. अरे तुम्ही त्याला कामच द्यायला तयार नाही. ठराविक लोकांना तुम्ही काम देता जी 10-10, 20-20 वर्ष लुटमार करतात, आणि म्हणून ह्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं. आणि तुम्ही वर म्हणता तो आमचा कॉन्ट्रॅक्ट नव्हता, आणि म्हणून मी म्हटलं की गुलाबराव पाटलांनी या मुद्द्यावरती राजीनामाच द्यायला पाहिजे. जर तुम्हाला तुमचं खातं कसं चाललेलं आहे, तुमच्या खात्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धत कशी चाललेली आहे ह्याचा जर अभ्यास नसेल तर अशा मंत्र्यांना राहावं का त्या ह्याच्यावरती. आणि ही सगळी बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालणार आहे. येत्या 4 महिन्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्याआधी वादग्रस्त चेहरा मंत्रिमंडळातनं दूर करून साफसफाईचा इरादा भाजपचा दिसतोय. त्यात कुणाकुणाचा नंबर लागतो हे आगामी काळात दिसेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.